आज आपण अशी भाजी बनवतोय जी एकदम पटकन बनून तयार होते आणि जर ही भाजी तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली तर घरच्यांना एवढी आवडेल की पुन्हा पुन्हा बनवायला लावतील। त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, लसूण थोडा जास्त वापरायचा आहे। सर्व साहित्य मिक्सरला फिरवायचं, पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तयार केलेलं मसाल्याचं वाटण घालायचं, कच्चेपणा जाईपर्यंत तेही परतून घ्यायचं। त्यानंतर 4 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। टोमॅटोही परतून घ्यायचा, झाकण ठेवून मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आणि मस्त चटपटीत झणझणीत टोमॅटोची ही चटणी तयार आहे। एकदा नक्की बनवून पहा।